थेट जाऊयात शरद पवारांचा दुष्काळी भागाचा दौरा सुरू झालेला आहे। पुरंदर मधून त्यांनी आपल्या दौऱ्याची सुरुवात केलेली आहे। तरी आपण थेट दृश्य पाहतोय। पारंपरिक वाद्यांच्या आवाजामध्ये गजरामध्ये शरद पवारांचं स्वागत केलं जात आहे या ठिकाणी आणि सगळे पुरंदरवासी शरद पवारांच्या स्वागतासाठी इथं उपस्थित आहेत। तर पुरंदरमधून शरद पवार यांनी आपल्या दुष्काळी दौऱ्याची सुरुवात केलेली आहे। शरद पवार यांचं पुरंदर इथे आगमन झालेलं आहे। तर दुष्काळ भागाची पाहणी करण्यासाठी आज राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार या ठिकाणी पोहोचलेले आहेत। तर आमचे प्रतिनिधी जितेंद्र जाधव आपल्या सोबत आहेत। जितेंद्र, आपण पाहतोय पुरंदरमधून शरद पवार यांनी आपल्या दौऱ्याची सुरुवात केलेली आहे। काय अपडेट्स आहेत एकूण या दौऱ्यासंदर्भातले? मंडळी, आपण बघितलंय की 3 दिवसापूर्वी ज्या लोकसभेच्या विजयी खासदार होत्या सुप्रिया सुळे, योगेंद्र पवार आणि रोहित पवार यांनी बारामती, पुरंदर आणि इंदापूर तालुक्याचा आढावा घेतला होता। जी दुष्काळी गावे होते ज्यांना पाण्याची टंचाई भासत आहे आणि पाण्याचा प्रश्न कसा सोडवता येईल याकरता त्यांनी शेतकऱ्यांशी चर्चा केली होती, आढावा बैठक घेतला होता। आणि आज आपण त्याच पार्श्वभूमीवर बघतोय की 2 दिवसानंतर पावसाने मोठ्या प्रमाणात हजेरी लावली आहे आणि 3 दिवस शरद पवार बारामतीमध्ये मुक्कामी असणार आहेत आणि बारामती, इंदापूर, पुरंदर या तिन्ही तालुक्याचा ते आढावा घेणार आहेत। सकाळी 8:30 वाजता त्यांनी बारामतीच्या गोविंदबागेतून प्रस्थान केलेलं आहे आणि आज पुरंदर तालुक्यातील निरा, वाल्ले, वागदरवाडी, बहेरचीवाडी, मोरचीवाडी, वालाचीवाडी, राख, नावळी आणि कोळवेरे असे 2 वाजेपर्यंत शेतकऱ्यांची गाठीभेटी घेणार आहेत। काय परिस्थिती आहे, पावसाची काय परिस्थिती आहे आणि एकंदरीत आपण बघितलंय की पुरंदरमध्ये चारा छावणी देखील उभारली होती। जनावरांसाठी जी चाऱ्याचा प्रश्न होता त्याचे देखील ते माहिती घेणार आहेत आणि हे सर्व झाल्यानंतर दुपारी 3 नंतर ते इंदापूरचा दौरा करणार आहेत आणि इंदापूरमध्ये शेतकऱ्यांशी गाठीभेटी घेणार। आपण बघतोय की पुरंदर म्हणलं तर अंजिराची मोठ्या प्रमाणात त्या परिसरात शेती आहे आणि छोटे छोटे आपले जे आपण म्हणतो शेतामध्ये पिके तेथील शेतकरी घेत असतात। शेतकऱ्यांशी ते संवाद साधणार आहेत आणि सर्व एकंदरीत आपण बघितलंय की आढावा घेतल्यानंतर शेतकऱ्यांचे काय अडचणी आहेत आणि त्या सोडवण्यासाठी ते प्रयत्न करणार आहेत। आपण बघितले काल दिवसभर त्यांनी दुपारपर्यंत आलेल्या मान्यवरांची गाठीभेटी घेतल्या आणि नंतर व्यापार मेळावा घेतला, वकिलांचा मेळावा घेतला, डॉक्टरांचा मेळावा घेतला। परंतु आज त्यांचा दौरा झाल्यानंतर तरी थेट दृश्य आपण पाहतोय शरद पवारांकडून चारा छावण्यांची पाहणी केली जाणार आहे। शेतकऱ्यांशी ते संवाद साधतील, तिथल्या समस्या जाणून घेणार आहेत। तर दुष्काळ दौऱ्यासाठी शरद पवार पुरंदर दौऱ्यावर आहेत आणि नुकतंच त्यांचं पुरंदरमधल्या सगळ्या नागरिकांनी, तिथल्या सगळ्या त्यांच्या कार्यकर्त्यांनी औक्षण करून त्यांचं स्वागत केलेलं आहे। पुरंदरमध्ये शरद पवार दाखल झालेत आणि पुढच्या काही वेळात ते दुष्काळ स्थितीचा आढावा घेणार आहेत। बारामती, इंदापूर, पुरंदरमधील दुष्काळ स्थितीचा आढावा घेणार असून तिथल्या शेतकऱ्यांशी ते संवाद साधणार आहेत। दुष्काळग्रस्त भागाची पाहणी देखील करणार आहेत।